बैठकीमध्ये बैठकांची मालिका सुरू आहे। फडणवीसांची वर्षावर भाजप मंत्री आणि नेत्यांसोबत चर्चा झाली, तर भाजपला नंबर 1 करण्यासाठी मेहनत घ्या अशा सूचना फडणवीसांनी दिल्या आहेत। तर दुसरीकडे आगामी निवडणुका जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा असा कानमंत्र शिंदेनी पक्षातल्या मंत्र्यांसोबत बैठकीमध्ये दिलाय। तर एकीकडे राजकीय रणनीतिकार नरेश अरोरा अजितदादांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले। आगामी निवडणुकांसाठी अरोरा यांची डिझाइन बॉक्स कंपनी राष्ट्रवादीचं काम करणार आहे अशी चर्चा सुरू आहे। डिझाइन बॉक्सने राष्ट्रवादीसाठी विधानसभेसाठी देखील काम केलं होतं। काल अतिशय महत्त्वाची आमची बैठक झाली आहे। संघटन, त्याची रचना, त्याच्या नियुक्त्या, त्याबद्दलचा कार्यकाल आणि त्याच्याबद्दलची नियमावली आणि नियुक्त्यांचं जाळं विणण्याची भूमिका आम्ही स्पष्ट करून त्याचा कार्यक्रम तर ठरवलाच आणि बरोबरीने येणाऱ्या या निवडणुकीत महायुतीला बरोबर घेऊन भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला जास्त यश मिळवण्याच्या व्यूहरचनेची चर्चा केली। आणि आज मुंबईमधल्या मराठी माणसाला गेली 25 वर्ष त्यांनी फसवलंय। आता जनता त्यांच्यासोबत राहणार नाही। मुंबईवरनं मराठी माणूस बाहेर फेकला गेला, त्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही। रोड कॉन्ट्रॅक्टरीमध्ये पैसा खाणं, तिथे मिठी नदीमध्ये साफसफाईमध्ये पैसा खाणं, गार्डनमध्ये पैसे खाणं, आरोग्यामध्ये पैसे खाणं, कोविडच्या वेळेला मुंबई महानगरपालिकेचे जे पैसे वापरले त्याचा हिशोब नसणं, मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीला आता जनता उत्तर देईल आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये विजय हा 100% महायुतीचा आणि शिवसेनेचा भगव्याचाच होईल। तर राज्यामध्ये भाजपला पुन्हा नंबर 1 बनवा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्र्यांना केलेल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये भाजप पुन्हा नंबर 1 पक्ष होण्यासाठी मेहनत घ्या असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। फडणवीसांकडून सर्व मंत्र्यांवर विभागनिहाय जबाबदारीचं वाटप करण्यात आलेलं आहे। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जबाबदारीचं वाटप करण्यात आलंय। विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबईमध्ये जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आलं आहे। तर शिंदेनी काय कानमंत्र दिला ते आपण पाहूया। तर आगामी निवडणुका या जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा। पक्षातील मंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी हा कानमंत्र दिला आहे। ठाकरे गटातील स्थानिक नेत्यांच्या पक्षप्रवेशाची मंत्री आणि नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली अशी ही माहिती सूत्रांकडून मिळते। तर अजित पवार यांनी आपल्या नेत्यांचे कसे कान टोचले ते आपण पाहूया। राजकीय रणनीतिकार नरेश अरोरा अजित पवारांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर आता दाखल झालेत। अरोरा यांच्या डिझाइन बॉक्सने राष्ट्रवादीसाठी विधानसभेला काम केलं होतं। आगामी निवडणुकांसाठी अरोरा यांची कंपनीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं काम करण्याची शक्यता आहे।